याआधी आपण अंकेक्षण म्हणजे काय आणि अंकेक्षण सुरू करण्याच्या आधी ऑडिटरने नियुक्तीचं पत्र हे मिळवलं पाहिजे आणि त्याबरोबर सोबतच त्याने ऑडिटिंगचा उद्देश किंवा हेतूसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे हे अभ्यासलं. म्हणजेच कोणत्याही व्यवसायाचं अंकेक्षण सुरू करण्याआधी सुरू करण्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अंकेक्षकाने कार्याला सुरुवात करण्यापूर्वी काही प्रारंभिक मुद्दे लक्षात घेणं आवश्यक आहे, काही माहिती मिळवणं आवश्यक आहे. म्हणजेच हिशोब तपासणीला सुरुवात करण्याच्या आधी त्याने जर ही माहिती मिळवलेली असेल तर तो व्यवस्थितपणे हिशोब तपासणी करू शकतो आणि हिशोब तपासणीद्वारे जो अहवाल देईल तो अहवाल निपक्षपातीपणे किंवा वास्तविक स्वरूप दर्शवणारा तो देऊ शकतो. जसं की मगाशी मी सांगितलं की हिशोब तपासणीला सुरुवात करण्यापूर्वी अंकेक्षकाने स्वतःच्या नियुक्तीचं पत्र आपल्या पक्षकाराकडून घेतलं पाहिजे. नियुक्तीचं पत्र हे सनदशीर मार्गाने त्यांनी मिळवलं पाहिजे. अंकेक्षकाच्या नियुक्तीच्या पत्रातच आवश्यक त्या सर्व बाबींचा उल्लेख असल्यामुळे हे पत्र घेणं आवश्यक आहे. अंकेक्षण करताना त्याने कोणकोणत्या बाबी अंकेक्षणामध्ये घ्याव्यात, अंकेक्षकाचा मोबदला काय असेल, कोणत्या प्रकारचं अंकेक्षण करावयाचं आहे, अंकेक्षणाचे उद्देश काय आहे, अंकेक्षण वैशिष्ट्ये काय आहेत, ह्या सर्व बाबी किंवा आवश्यकतेनुसार अंकेक्षणाच्या स्वरूपानुसार कोणत्या बाबीचं अंकेक्षण केलं जातं आहे त्या स्वरूपानुसार इतर बाबींचासुद्धा समावेश या पूर्वतयारीमध्ये होत असतो. म्हणजेच नवीन अंकेक्षणाला सुरुवात करण्यापूर्वी काही पूर्वतयारी करणं आवश्यक आहे. यालाच अंकेक्षणाची पूर्वतयारी असं म्हटलं जातं. पूर्वतयारीमध्ये ज्या अनेकविध बाबी समाविष्ट होतात त्या बाबी मी ह्या लेक्चरमध्ये नमूद केलेल्या आहेत. उदाहरणार्थ पहिली बाब आहे कर्तव्य आणि उत्तरदायित्वाचं स्वरूप निश्चित करणे किंवा क्षेत्र ठरवणं. तर कोणत्याही अंकेक्षकाला अंकेक्षणाचं काम सुरू करण्यापूर्वी त्या अंकेक्षकाने हिशोब तपासणीच्या कार्यात आपले कर्तव्य काय आहे, उत्तरदायित्वाचं स्वरूप काय असेल हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच अंकेक्षणाची व्याप्ती किती राहणार आहे हे त्याला समजू शकेल. नियामक अंकेक्षण जर असेल, कायदेशीर अंकेक्षण जर असेल तर अंकेक्षणाचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या ह्या त्या व्यवसायाच्या नियामक तत्वानुसार किंवा नियमावलीनुसार नियामक नियमानुसार ठरलेले असतात. उदाहरणार्थ कंपनी कायदा 1956 नुसार जी कंपनी स्थापन झालेली आहे त्या कंपनीचं अंकेक्षण करावयाचं असेल तर अंकेक्षकाची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या त्या कायद्यानुसार ठरवलेल्या आहेत. मात्र खाजगी स्वरूपाचं अंकेक्षण जर करायचं असेल किंवा अवैधानिक स्वरूपाचं अंकेक्षण जर असेल तर त्या खाजगी स्वरूपासाठी काही कायदेशीर नियम नसल्यामुळे अंकेक्षकाने आपल्या पक्षकाराकडून लिखित सूचना प्राप्त करून घेतली पाहिजे. लिखित स्वरूपामध्ये कोणत्या बाबीचं अंकेक्षण करावायचं आहे, उद्देश काय आहेत हे सर्व जाणून घेतलं पाहिजे. थोडक्यात अंकेक्षकाच्या नेमणुकीचा जो करारनामा केला जातो त्यात अंकेक्षकाच्या कर्तव्यांचं आणि जबाबदाऱ्यांचं स्वरूप हे दिलं जाणं आवश्यक आहे. त्याचं उत्तरदायित्व निश्चित असलं पाहिजे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे अंकेक्षण उद्देश माहिती करून घेणे. कोणत्याही उद्योग व्यवसायाच्या जमा खर्चाचं अंकेक्षण सुरू करण्यापूर्वी पक्षकार कोणत्या विशेष उद्देशाने अंकेक्षण करून घेत आहे याची माहिती अंकेक्षकाने सर्वप्रथम मिळवली पाहिजे. म्हणजेच अंकेक्षणाचा हेतू त्याने लक्षात घेतला पाहिजे आणि हा हेतू समजण्यापूर्वीच जर त्याने अंकेक्षणाला सुरुवात केली तर हे चुकीचं ठरू शकतं. अंकेक्षणाचा उद्देश जर कायद्यानुसार ठरलेला असेल तर पक्षकाराला तो उद्देश विचारण्याची आवश्यकता राहत नाही. परंतु जर कायद्यानुसार तो ठरलेला नसेल, खाजगी कंपनीचं अंकेक्षण असेल तर अंकेक्षणाच्या आधीच अंकेक्षकाने त्या अंकेक्षणाचा हेतू जाणून घेतला पाहिजे आणि त्याबद्दल माहितीही मिळवली पाहिजेच. हा दुसरा मुद्दा आहे अंकेक्षणाचा उद्देश माहिती करून घेणे. तिसरा मुद्दा आहे व्यवसायाचं स्वरूप आणि वैशिष्ट्ये यांचा परिचय करून घेणे. प्रत्येक व्यवसायाचं स्वरूप आणि वैशिष्ट्ये ही वेगवेगळी असतात. तसंच प्रत्येक उद्योग व्यवसायाचं काहीतरी एक विशिष्ट वैशिष्ट्य असतं ज्यामुळे
तो उद्योग व्यवसाय इतर उद्योग व्यवसायांपेक्षा वेगळा असतो. तसंच प्रत्येक व्यवसायाचं स्वरूपसुद्धा हे वेगळं असतं. व्यवसायाच्या वैशिष्ट्यांचा आणि स्वरूपाचा त्या व्यवसायातील जमा खर्चाच्या स्वरूपावर आणि आर्थिक व्यवहारांवर परिणाम दिसून येत असतो. त्यामुळेच व्यवसायाच्या हिशोबामध्ये काही तांत्रिक मुद्दे जर उपस्थित झाले तर अंकेक्षकाने त्याचा अभ्यास आधीच करणं आवश्यक आहे आणि त्या संदर्भात पक्षकार आणि कार्यालयातील जबाबदारी व्यक्ती यांच्या मुलाखती घेऊन व्यवसायाच्या कार्याचा दिनक्रम लक्षात घेऊन अंकेक्षकाने चौकशी करायला हवी. त्यामुळे संबंधित व्यवसायाचं अंकेक्षण करत असताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे हे अंकेक्षकाला लक्षात येईल. म्हणजेच त्या व्यवसायाचं स्वरूप जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर जमा खर्चाची पुस्तके व ती लिहिणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी मिळविणे. जमा खर्चाची पुस्तकं कोणकोणती आहेत, पक्षकाराच्या व्यवसायामध्ये कोणती जमा खर्चाची पुस्तकं लिहिली जातात, या पुस्तकांचं स्वरूप काय आहे, ती पुस्तके कोणता कर्मचारी लिहितो, कोणत्या कर्मचाऱ्याकडे त्या पुस्तकांची जबाबदारी सोपवलेली आहे, ही माहिती अंकेक्षकाने प्राप्त करून घेतली पाहिजे. त्यामुळे कोणतंही पुस्तक तपासायचं राहत नाही किंवा कोणतेही पुस्तक हे त्याला बेकायदेशीररित्या मिळत नाही. कायदेशीररित्या ते पुस्तक तो मागणी करू शकतो. तर संघटनेतील एखाद्या हिशोब लिहिणाऱ्या कर्मचाऱ्याला जर काही विशेष अधिकार जर दिलेले असतील तर त्याचीसुद्धा अंकेक्षकाने त्यामुळेच माहिती घेतली पाहिजे. आणि अशा अधिकाऱ्याने आपल्या अधिकाराच्या कक्षेबाहेर जाऊन जर अधिकार वापरले असतील तर त्या अधिकाऱ्यास जबाबदार धरले जाऊ शकते. त्यामुळे त्या अधिकाऱ्याची सुद्धा माहिती अंकेक्षकाने करून घेतली पाहिजे. पक्षकाराने लेखापुस्तके लिहिण्याची कोणती पद्धत स्वीकारली आहे हे सुद्धा अंकेक्षकाने समजून घेणं क्रमप्राप्त ठरत असतं. लेखापुस्तके, जमा खर्चाची पुस्तके लिहिण्याची पद्धती, ती लिहिण्यासाठी असणारी जबाबदार व्यक्ती, त्या जबाबदार व्यक्तीने वापरलेले अधिकार, त्या अधिकाराच्या कक्षेबाहेर जर जाऊन तो व्यक्ती कार्य करत असेल तर त्या कार्यांची तपासणी, हे सर्व काम अंकेक्षकाला पूर्व काम म्हणून, अंकेक्षण सुरू करण्यापूर्वीचं काम म्हणून करावं लागत असतं. त्यानंतर पुढचं काम आहे अंकेक्षणाला सुरुवात करण्याआधीचं लेखापद्धती व अंतर्गत नियंत्रण पद्धतीचं अवलोकन करणे. बऱ्याचशा व्यवसायांचा व्याप अतिशय व्यापक असतो, मोठा असतो. त्यामुळे त्या ठिकाणी अंतर्गत नियंत्रण पद्धती राबवली जात असते आणि हा व्याप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे व्यवहारांची संख्यासुद्धा जास्त प्रमाणात असते. आणि अशा उद्योग व्यवसायामध्ये अंतर्गत नियंत्रण पद्धतीचा अवलंब जर केला जात असेल तर ती अंतर्गत नियंत्रण पद्धती कशा रीतीने राबवली जाते आहे, सदर अंतर्गत नियंत्रण पद्धतीमध्ये काही उणिवा आहेत का, काही दोष आहेत का, त्या संदर्भात पक्षकाराला अंकेक्षकाने कळवलं पाहिजे. व्यावसायिकाला अंकेक्षकाने त्या संदर्भात सांगितलं पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कार्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने अंतर्गत नियंत्रण पद्धतीचा जर अवलंब केला जात असेल तर ह्या पद्धतीमध्ये कोणताही व्यवहार सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच कर्मचारी नोंदवू शकत नाही. एका कर्मचाऱ्याचं काम दुसऱ्या कर्मचाऱ्याकडून आपोआप तपासलं जात असतं. आणि अशा उद्योग व्यवसायामध्ये अंतर्गत नियंत्रण पद्धती जर कार्यक्षमरित्या राबवली जात असेल तर त्या ठिकाणी अंकेक्षकाला जास्त त्रास होत नाही. अंकेक्षण करत असताना त्याला जास्त तपासणीही करावी लागत नाही, कारण प्रत्येक व्यक्तीचं कार्य हे एका व्यक्तीच्या हातून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होत असतं. त्यामुळे ते कार्य आपोआप दुसऱ्या व्यक्तीकडून तपासलं जात असतं. उदाहरणार्थ व्यवसायामध्ये अनेकविध विभाग असतील तर सेल्स डिपार्टमेंटने जे सेल्स केलेले आहे ते किती झालेले आहेत, हे प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये किती प्रोडक्शन झालं आणि किती त्या ठिकाणाहून वस्तू किंवा जे काही घटक बनवले गेले आहेत ते कमी झालेत, याचा बरोबर जे काही बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केलेले आहे त्यावरून लक्षात येत असतं. प्रोडक्शन डिपार्टमेंटमधून जर जास्त माल गेलेला असेल आणि सेल्समध्ये मात्र कमी मालाची विक्री दर्शवली जात असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी काहीतरी घोटाळा आहे हे निदर्शनास येऊ शकतं. आणि ह्या व्यक्ती एकमेकांचे कार्य एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे अर्थातच त्या ठिकाणी अंतर्गत नियंत्रण पद्धती जर राबवली जात असेल तर नियंत्रण प्रस्थापित होत असतं आणि हिशोब तपासणीसाला त्यामुळे जास्त त्रास होत नाही हिशोब तपासणी करत असताना, कारण त्याला
जी माहिती मिळते ती बऱ्याच प्रमाणात विश्वासार्ह अशी असते. परंतु जर असं नसेल तर हिशोब तपासणी करताना त्याला काळजीपूर्वक आपलं काम हे करावं लागत असतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे व्यापार व्यवसायाच्या विशेष नियमांची माहिती करून घेणे. तर ज्या उद्योग व्यवसायाचं अंकेक्षण अंकेक्षकाला करावायचे आहे तो उद्योग व्यवसाय कोणत्या नियमान्वये किंवा कायद्यानुसार स्थापन झालेला आहे हे प्रथमतः अंकेक्षकाने लक्षात घेतलं पाहिजे. कारण लेखापरीक्षण करत असताना नोंदवलेले सर्व व्यवहार त्या नियमानुसार आहेत किंवा नाही हे तपासणी करण्याचं कार्य हिशोब तपासणीचं असतं. त्यामुळे हिशोब तपासणीसाने त्या कायद्यानुसार सर्व हिशोब पुस्तके ठेवलेली आहेत किंवा नाही, तसंच घटनापत्रक व नियमावलीमध्ये जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार बुक्स ऑफ अकाउंट्स किंवा पुस्तके मेंटेन केले गेलेले आहेत किंवा नाही याची तपासणीही केली पाहिजे. भागीदारी संस्था जर असेल तर भागीदारांमध्ये जो करारनामा झालेला आहे तो प्रत्यक्ष बघितला पाहिजे आणि त्या करारनाम्यानुसार सर्व व्यवहार होत आहेत किंवा नाही त्याचा हिशोबावर काय परिणाम होतो आहे हे अंकेक्षकाने तपासलं पाहिजे. त्याकरता अंकेक्षकाने भागीदाराच्या कराराची एक प्रत अंकेक्षण सुरू करण्यापूर्वीच आपल्याकडे घेतली पाहिजे. तर हा 6वा मुद्दा व्यापार व्यवसायाच्या विविध नियमांची माहिती करून घेणे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मागील वर्षाशी संबंधित नफा-तोटा पत्रक, ताळेबंद आणि अंकेक्षक अहवालाचे अवलोकन करणे. व्यवसायाचं मागच्या वर्षी देखील अंकेक्षण झालेलं असतं तर मागच्या वर्षाची आर्थिक स्थिती कशी होती याचा अंदाज देण्यासाठी संबंधित वर्षाचे नफा-तोटा पत्रक, ताळेबंद किंवा अंकेक्षक अहवाल म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट आणि ऑडिटर्स रिपोर्ट हा ऑडिटरने तपासला पाहिजे, त्याचं अवलोकन केलं पाहिजे. त्यामुळे चालू वर्षाचं अंकेक्षण करत असताना त्या अंकेक्षण अहवालाची बरीचशी मदत मागील वर्षाच्या अहवालाची बरीचशी मदत अंकेक्षकाला होऊ शकते. मागील वर्षातील अंतिम जे काही वाक्य आहेत किंवा जे काही लिखाण गेलेलं आहे त्यानुसार यावर्षी प्रारंभ हा बरोबर आहे किंवा नाही हे सुद्धा तपासून पाहिलं पाहिजे. म्हणजे मागील वर्षाची उदाहरणार्थ जे काही बॅलन्स दर्शवला जातो आहे तो बॅलन्स यावर्षी प्रारंभी दर्शवला जातो आहे किंवा नाही, मागच्या वर्षाचा क्लोजिंग आणि या वर्षाचा ओपनिंग बरोबर आहे किंवा नाही हे काळजीपूर्वक तपासून घेतलं पाहिजे. त्यानंतर अंकेक्षण कार्यक्रम आखणे. ज्या व्यवसायाचं अंकेक्षण करावायचं आहे त्यासाठी विशेष अंकेक्षण कार्यक्रम तयार करावा लागतो. अंकेक्षणाचं क्षेत्र आणि उद्देश लक्षात घेऊन हा अंकेक्षण कार्यक्रम आखला जात असतो. त्यामुळे अंकेक्षण ठरलेल्या वेळेच्या आत पूर्ण करता येणं शक्य होतं आणि सहकाऱ्यांमध्ये कामाची योग्य वाटणी केल्यामुळे अंकेक्षणाच्या कार्यावर नियंत्रण हे राहतं. तसेच अंकेक्षकाला एकाच वेळी वेगवेगळ्या व्यवसायाचं अंकेक्षण करावायचं असतं. त्यामुळे वेगवेगळ्या व्यवसायाच्या अंकेक्षणाची प्रगती कितपत झाली आहे ही माहिती अंकेक्षण कार्यक्रमामुळे त्याला मिळत राहते. त्यामुळे अंकेक्षण सुरू करण्यापूर्वी त्याने अंकेक्षण कार्यक्रम म्हणजे नियोजन अंकेक्षणाचं हे केलं पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा आहे पक्षकार किंवा त्यांच्या लेखापालास सूचना करणे. नवीन अंकेक्षणाला सुरुवात करण्यापूर्वी लागणाऱ्या पूर्वतयारीचा सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे अंकेक्षणासाठी आवश्यक ती तयारी करून ठेवल्याबद्दल पक्षकाराला म्हणजे व्यावसायिकाला किंवा त्याच्या प्रमुख लेखापालाला त्या संदर्भात माहिती देणं, त्या संदर्भात सूचना देणं. म्हणजेच तो पूर्वतयारी करून ठेवेल. जे काही डॉक्युमेंट्स अंकेक्षकाला लागणार आहेत त्या डॉक्युमेंट्सची किंवा बुक्स ऑफ अकाउंट्स अंकेक्षकाला देण्याबाबत त्याची पूर्वतयारी त्या ठिकाणी राहील. तर त्याला ही सूचना अंकेक्षकाने दिली पाहिजे. लेखापालास, व्यावसायिकास किंवा जी जबाबदार व्यक्ती आहे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करण्यासाठी किंवा ती पुरवण्यासाठी त्या अधिकाऱ्यास ती माहिती दिली गेली पाहिजे की अंकेक्षणाचं काम सुरू होणार आहे आणि ह्या पद्धतीने कोणकोणत्या माहितीचा समावेश यामध्ये राहील ही यादी अंकेक्षकाने त्या व्यक्तीस दिली पाहिजे. उदाहरणार्थ सर्व प्रमाणके, व्हाउचर्स, मूळ नोंदीची पुस्तके यांच्या अंतिम बेरजा करून त्या खात्यांचं संतुलन करून ठेवणं, बॅलन्सिंग करून ठेवणं, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करून ठेवणे, खरेदी विक्रीच्या विविध जे काही बिलं आहे त्या बिलांचे फायलिंग करून ठेवणं,
परत आलेल्या मालाची किंवा परत पाठवलेल्या मालाचं सेल्स रिटर्न्स किंवा परचेस रिटर्न्सची नोंद ते किंवा त्याच्या जे काही पावत्या आहे त्या पावत्यांची विशिष्ट फाईल मेंटेन करणं. त्यानंतर वेगवेगळे जे व्हाउचर्स आहेत किंवा डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स विशिष्ट मूल्यांकन दर्शवणारे असतील, सत्यापन दर्शवणारे असतील तर त्याचं विवरणपत्रक तयार करणं, ट्रायल बॅलन्स तयार करणं, डेटर्स क्रेडिटर्स यांची यादी तयार करणं, विविध संपत्ती जी काही आहे व्यवसायाची त्या संपत्तीदर्शक तक्ता तयार करणं किंवा ताळेबंद तयार करून त्याची प्रत सादर करणं, ह्या सर्व बाबींचा आणि याशिवाय आवश्यक असलेल्या बाबी पुरवण्यात याव्यात ह्या दृष्टिकोनातून विशिष्ट व्यक्तीला, जी व्यक्ती त्या हिशोब ठेवण्यासाठी जबाबदार आहे त्या व्यक्तीला ऑडिटरने आधी सूचना देणं आवश्यक आहे. तर हे टप्पे आहेत अंकेक्षणाला सुरुवात करण्यापूर्वी अंकेक्षकाने लक्षात घेतली पाहिजेत. 9 टप्प्यांचा किंवा 9 मुद्द्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास केला. त्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा, अंकेक्षकाने आधी आपलं कर्तव्य किंवा उत्तरदायित्व समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर अंकेक्षणाचा उद्देश समजून घेतला पाहिजे. व्यवसायाचं स्वरूप आणि वैशिष्ट्ये यांचा अभ्यास केला पाहिजे. जमा खर्चाची पुस्तके आणि ती लिहिणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी मिळवली पाहिजे. 5वा मुद्दा आहे लेखापद्धती आणि अंतर्गत नियंत्रण पद्धतीचं अवलोकन केलं पाहिजे. व्यापार व्यवसायाच्या विविध नियमांची माहिती त्याने जाणून घेतली पाहिजे. त्यानंतर मागील वर्षाचं जे काही नफा तोटा पत्रक आहे, बॅलन्स शीट किंवा ऑडिट रिपोर्ट आहे तो पाहिला पाहिजे, त्याचं अवलोकन करायला हवं. अंकेक्षण कार्यक्रम आखणं आवश्यक आहे की जेणेकरून त्याला अंकेक्षण कुठपर्यंत झालेलं आहे, किती झालेलं आहे किंवा इतर व्यवसायांचं सुद्धा तो करत असेल तर त्या व्यवसायांचं अंकेक्षण करत असताना आपलं काम किती बाकी आहे ते कळेल. आणि त्यानंतर शेवटचा टप्पा परंतु महत्त्वाचा टप्पा जो 9वा आपण पाहिला, पक्षकाराला सूचना देणं किंवा लेखापालाला सूचना देणं की अंकेक्षण कार्यक्रम हा निश्चित झालेला आहे आणि त्यानुसार कोणकोणत्या माहितीची आवश्यकता अंकेक्षणासाठी लागेल. तर ह्या सर्व टप्प्यांचा अभ्यास अंकेक्षणाला सुरुवात करण्यापूर्वी करणं आवश्यक आहे. ह्या सर्व पायऱ्या लक्षात घेणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, यानंतरच्या भागामध्ये आपण अंकेक्षण कार्यक्रम म्हणजे काय आणि अंकेक्षण कार्यक्रमाचं स्वरूप अभ्यासणार आहोत. तर आज आपण इथे थांबूया. धन्यवाद. हॅव अ नाईस डे.